नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर श्रूजबेरी बिस्किट्स ही जी रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी फक्त 3च साहित्य लागतात: मैदा, मस्का आणि साखर. साखर मी ते बारीक मिक्सरमधून करून घेतलेली आहे. तर 200 मैदा, 150 बटर आणि 100 साखर. आता हे इकडे माझ्याकडे बीटर आहे, तर त्याच्याने मी आता करणार आहे. पण आपल्याकडे ते नसेल बीटर, तर तुम्ही रेग्युलर चमच्याने करू शकता. हां, एकदम नुसतं आपल्याला ते बीट करायचं आहे. तिकडे मी आता मस्का बीट करायला घेतलेला आहे. म्हणजे ती साखर मी पावडर केलेली साखर ती घालते. खूप सोपी रेसिपी आहे, पण ती एवढी टेस्टी होते ना, आणि ती बिस्किटं तुम्हाला एकदम आवडतीलच आणि सहज होतात ती बिस्किटं. किती मी आता मैदा घातलेला आहे. आता ते जरा मिक्स करते आणि परत त्या बीटरने करून घेते. तुम्ही पाहू शकता ते क्रम्स दिसतात ना, तसं व्हायला पाहिजे आपल्याला. कन्सिस्टन्सी. आता ही बिस्किटं, श्रूजबेरी बिस्किटं म्हणजे काय, तर ही ना ब्रिटिश डेझर्टचं नाव आहे. आणि ही श्रूजबेरी नावाचं जागा आहे तिकडे, तिथे ही बिस्किटं मिळतात, म्हणून त्याचं नाव श्रूजबेरी. पण आपल्याला इकडे पुण्यामध्ये कयानीमध्ये तुम्हाला मिळेल. कॅम्प एरियामध्ये तुम्ही जात असाल तर कयानीमध्ये श्रूजबेरी बिस्किटं तुम्हाला नक्की मिळतील. इथे मी हाताने असं तसं एकत्र करून घेते. त्यामध्ये मी पाणी नाही घातलेलं किंवा दूध पण नाही घातलेलं. हां, जे दाखवल्या 3 गोष्टी त्याच्यानेच आपण हे आरामात करा हे. हां, ते असं असं एकजीव झालं पाहिजे. मग तुम्हाला माहिती आहे 10-15 मिनिटं ठेवून द्या हे झाकून, आणि मग पोळी लाटा. पोळी लाटल्यावर माझ्याकडे आता ते बिस्किट कटरचं माझ्याकडे आहे, पण ऑफकोर्स त्याची गरज नाही आहे. आपल्याकडे वाट्या असतात ना, वाटीने पण तुम्ही करू शकता ते. आता हे मी जे गोल बिस्किट येतात ते मी आता डायरेक्ट ट्रेमध्ये, माझ्या बेकिंग ट्रेमध्ये घालते. आणि समजा तुमच्याकडे बेकिंग ओव्हन पण नाही आहे, तर तुम्ही एक जाडा तवा आणि त्याच्यावर हे बिस्किटाचा एक तवा असं ठेवा आणि मंद आचेवर हे करू शकतात. आरामात होतील. पण या ओव्हनमध्ये खूपच छान होतात. ही बिस्किटं अशी ब्राऊन कलर होत नाही, त्यांचं एकदम सफेदच राहतात आणि त्यात थोडंसं त्याच्यात गुलाबी रंग येतो. हे बघा मी ओव्हनमध्ये ठेवलेत. ही बिस्किटं तुम्हाला 12 बिस्किटं होतात आपल्याला ह्या मापामध्ये. हां, 120 सेल्सिअसमध्ये बेक केले आणि 40 मिनिटासाठी एकदम स्लो. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.